रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना रुग्णालयाच्या आत असणाऱ्या अनधिकृत मेडिकलमधून किंवा अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाहीत. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई किंवा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेले आहेत. रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषध खरेदी करणं कायद्यानं बंधनकारक नाहीये. औषधं कुठून खरेदी करायची हा सर्वस्वी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांचा अधिकार आहे, असंही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच ठिकाणी आमच्याकडे कंप्लेन येतात, माहिती भेटते की हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ॲडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे, अशा काही कंप्लेन असतात आमच्याकडे. बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे. त्याचे आदेश आम्ही जारी केलेले आहेत. आदेश त्याची पाहिजे तो कॉपी आम्ही प्रेस कदाचित उद्या देऊ, दिली का तयार, पण माहितीसाठी म्हणून देतो आहे की ऑलरेडी केले की असं त्यांना करता येत नाही. कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचे हा त्यांचा चॉईस आहे. यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसीमधून किंवा ह्याच फार्मसीमधून किंवा त्याच फार्मसीतून घ्या, हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही. हे आम्ही सगळ्यांना ऑर्डर काढलेली आहे आणि इट विल बी इन्फोर्स्ड, कारण तो सिटिझन्सचा किंवा पेशंटचा राईट आहे कुठून परचेस करायचा. त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल. प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना जिथून आणायचे तिथून आणतील. त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीमध्ये घ्यावा. तो पण आदेश आज आम्ही पारित केलेला आहे.